तिची डिस्प्लेसमेंट किती असेल ती बघितली होती आणि त्याची ॲम्प्लिट्यूड किती असेल ती बघितली होती. ओके, आता हे जे स्टँडिंग वेव्ह फॉर्म होते त्याची फ्रिक्वेन्सी आपण कशी मेजर करू शकतो किंवा फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करू शकतो. तर फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड हार्मोनिक्स ओव्हरटोन आणि त्याच्यानंतर मग डिपेंड अपॉन वेगवेगळ्या कंडिशन त्याच्यावरून फ्रिक्वेन्सी आपल्याला कशी मिळते स्टँडिंग वेव्हची ते बघायचं आहे आज. ओके, सो जर आपण बघितलं तर एक स्ट्रिंग घेतली होती, तर सो स्ट्रिंगमध्ये काय होते तर एक असं स्टँडिंग वेव्ह फॉर्म होताना आपल्याला दिसली होती. ओके, व्हायब्रेशन दिल्यानंतर स्टँडिंग वेव्ह फॉर्म होते. सो इथे एक नोड फॉर्म होते आणि हा जो आहे तो अँटी नोड फॉर्म होतो. येस, सो दिस इज नोड, दिस इज अँटी नोड. ओके, अँटी नोड, नोड. येस, आता सेम जर आपण स्ट्रिंगच्या ऐवजी जर एअर कॉलम कन्सिडर केला. एअर कॉलम म्हणजे काय तर एक आपण असा पाईप घेतला. ओके, सो पाईपच्या आतमध्ये जर एअर असेल, राईट, सो त्या एअरमध्ये आणि आपण एक ट्युनिंग फोर्क जर कन्सिडर केलं, ट्युनिंग फोर्कला फ्रिक्वेन्सी आपण दिली. ओके, कोणत्याही फ्रिक्वेन्सीची ट्युनिंग फोर्क असेल तर ही जी एअर आहे इथे आतमध्ये पाईपच्या, तिथे रेअर फ्रॅक्शन अँड कम्प्रेशन फॉर्म होतील, राईट, म्हणजे तिथे काय होईल आपली वेव्ह जनरेट होईल. सो जर ही वेव्ह अशी फॉर्म होत असेल, ओके, आणि त्याच्यानंतर काय होतंय तर बरोबर आहे, ह्या पाईपवर डिपेंड आहे. एक तर पाईप काय असेल क्लोज असेल एका एंडला किंवा दोन्ही एंडला ओपन असू शकतो. ओके, सो त्यानंतर रिफ्लेक्शन होईल या वेव्हचं. ओके, इनिशियल वेव्हचं रिफ्लेक्शन झाल्यावर आपल्याला काय मिळेल तर अशी स्टँडिंग वेव्ह फॉर्म झालेली त्या एअर कॉलममध्ये पण मिळू शकते. एअर कॉलममध्ये पण मिळू शकते. ठीक आहे, सो आपण एअर कॉलम एक तर कन्सिडर करू शकतो किंवा स्ट्रिंगचे व्हायब्रेशन कन्सिडर करू शकतो तुमच्या स्टँडिंग वेव्ह फॉर्म करण्यासाठी. ओके, आता ही स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाल्यानंतर तिची फ्रिक्वेन्सी आपल्याला बघायची आहे. तर फ्रिक्वेन्सी काय असेल, ऑब्व्हियसली एक मिनिमम फ्रिक्वेन्सी किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी आपण ज्याला म्हणत होतो. फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन आपण बघितलं होतं. फ्री व्हायब्रेशन कधी, जेव्हा फ्री व्हायब्रेशन और फ्री ऑसिलेशन्स ह्याच्यामध्ये सुरुवातीला फक्त थोडासा फोर्स अप्लाय केला आणि त्याच्यानंतर त्या स्ट्रिंगची किंवा ही जे एअर कॉलम आहे तिथे काय होत राहील तर जे ऑसिलेशन्स होतील त्याला एक्सटर्नली फोर्समध्ये आपल्याला अप्लाय करावं लागणार नाही, त्याला फ्री व्हायब्रेशन म्हणणार. ओके, आणि फोर्स व्हायब्रेशन काय तर फोर्स व्हायब्रेशनला आपल्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागतोय. ओके, त्यामुळे ते व्हायब्रेशन कंटिन्यू होऊ शकतात. ओके, सो फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन आपण बघितलं होतं. येस, देन फ्री व्हायब्रेशन घेतलं आपण तर फ्री व्हायब्रेशनला माहिती आहे जी फ्रिक्वेन्सी आपण सुरुवातीला दिली त्याच्यानंतर ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुमचं ऑसिलेशन्स होत आहेत, ज्या फ्रिक्वेन्सीने तुमचे व्हायब्रेशन्स होत आहेत त्याला आपण काय म्हणत होतो, नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणत होतो. नॅचरल फ्रिक्वेन्सी, राईट. सो ही नॅचरल फ्रिक्वेन्सीमुळे काय होत होते ते व्हायब्रेशन होत होते, तिथे आपल्याला एक्सटर्नली फोर्स द्यावा लागत नव्हता म्हणून त्याला फ्री व्हायब्रेशन म्हणत होतो. आता ही नॅचरल फ्रिक्वेन्सी समजा ही स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाले त्याच्यामध्ये जी नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पण म्हणू शकतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, राईट. आता ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाल्यानंतर, ओके, सो स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाले ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल ती मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल. काय असेल, मिनिमम फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस नॅचरल फ्रिक्वेन्सी अँड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर मिनिमम फ्रिक्वेन्सी. मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम और इन अ स्ट्रिंग स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाल्यानंतर. देन आता ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ती मिनिमम असेल, त्याच्यापेक्षा जास्त जर फ्रिक्वेन्सी झाली, ओके, सो एक फ्रिक्वेन्सी समजा आपण स्ट्रिंगचं एक्झाम्पल घेतलं तर स्ट्रिंगच्या एक्झाम्पलमध्ये फ्रिक्वेन्सी काय असू शकते, मिनिमम फ्रिक्वेन्सी काय असू शकते समजा त्याची. आता हे जे सेटअप आहे ना तर स्ट्रिंगच्या मटेरियल किंवा हे जे रिजिड सपोर्ट लावलेत त्याचं मटेरियल त्याच्यावर डिपेंड आहे तुमची
ही मिनिमम फ्रिक्वेन्सी किती असेल किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असेल. ओके, सो त्या सेटअपसाठी मिनिमम फ्रिक्वेन्सी आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असेल, सेट असेल किंवा ठरलेली असेल. देन समजा ही फ्रिक्वेन्सी तुमची हा असं स्टँडिंग वेव्ह फॉर्म होत असेल. ओके, सो दिस इज युअर वेव्ह तुमची कंप्लीट कशी होते, दिस इज लॅम्डा ना, सो दिस इज λ/2. ओके, सो ही वेवलेंथ तुम्हाला λ/2 मिळते अँड फ्रिक्वेन्सी काय मिळेल 1/1 लॅम्डा. सो लॅम्डा किती आहे, λ/2. सो युअर फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ लॅम्डा इज 2/λ समथिंग, राईट. सो दिस इज फ्रिक्वेन्सी. येस, देन येस, दिस इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता ह्या फ्रिक्वेन्सी नंतर आपण काय करणार, तर इथे फोर्स देणार किंवा ट्युनिंग फोर्स दिला किंवा कोणते फोर्स व्हायब्रेशन दिलं. ओके, सो त्याच्यानंतर काय होईल, फ्रिक्वेन्सी चेंज होईल. समजा ही फ्रिक्वेन्सी झाली तुमची एक कंप्लीट आपल्याला लॅम्डा एवढी वेव्ह मिळते, पूर्ण वेवलेंथ मिळते. ओके, सो फ्रिक्वेन्सी किती होईल, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/λ, राईट. सो दिस इज फ्रिक्वेन्सी. आता ही फ्रिक्वेन्सी काय झाली, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या जस्ट अबोवची म्हणजे वरची फ्रिक्वेन्सी. ओके, जास्तीची फ्रिक्वेन्सी. आणि मग तिला आपण म्हणणार ओव्हरटोन किंवा मग काय होऊ शकते, ह्या टाईपची फ्रिक्वेन्सी होऊ शकते लॅम्डा प्लस दिस λ/2. ओके, म्हणजे 3λ/2 अशी ही कंप्लीट तुमची लेंथ होईल, 3λ/2. ओके, सो हे जे फ्रिक्वेन्सी मिळतात या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी. सो ही फर्स्ट ग्रेटर फ्रिक्वेन्सी आहे ना, कशापेक्षा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा. आणि मग त्याला आपण म्हणणार आहोत फर्स्ट ओव्हरटोन. ओके, ही आहे फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा सेकंड ग्रेटर आहे. सो तिला आपण सेकंड ओव्हरटोन म्हणणार. सो ओव्हरटोन्स मीन्स व्हॉट, ओव्हरटोन म्हणजे द फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ग्रेटर फ्रिक्वेन्सी. तर कितीने जास्त आहे ती फ्रिक्वेन्सी. सो इथे तुम्ही बघितलं तर ही 2 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही किती आहे 3 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, अशा फ्रिक्वेन्सी मिळतात. सो ही फर्स्ट ओव्हरटोन, ही सेकंड ओव्हरटोन. ओके, आता हे जे ओव्हरटोन आहे ना, त्याला हार्मोनिक म्हणजे काय ते आपल्याला बघायचं. सो ओव्हरटोन म्हणजे आता हे बघितलं आपण फर्स्ट ओव्हरटोन, हे तुमचं सेकंड ओव्हरटोन आणि ही काय आहे तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. येस, सो हार्मोनिक्स म्हणजे काय, हे जे ओव्हरटोन आहेत ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ अवर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत हार्मोनिक्स. ओके, सो सेम एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, बघा इथे किती आहे तुमची फ्रिक्वेन्सी, समजा n, तर ही फ्रिक्वेन्सी किती झाली, ऑब्व्हियसली 2 इंटू n. ही फ्रिक्वेन्सी किती झाली, 3 इंटू n. येस, 3 इंटू n. म्हणजे काय, हे काय इंटिग्रल मल्टिपल, म्हणजे याला 1n बोलू शकतो, 2n, 3n. त्याच्या पुढची फ्रिक्वेन्सी आपल्याला अशी कंप्लीट. ओके, सो ऍक्च्युली इथपर्यंत अशी मिळेल. ओके, येस, सो ही असेल तुमची 4n अँड सो ऑन. पुढे जर अजून एक हाफ वेव्ह ऍड झाली तर 5n. पुढे अजून एक हाफ वेव्ह ऍड झाली तर मग काय होईल 6n. म्हणजेच काय, आपल्याला 1n, 2n, 3n, 4n अँड सो ऑन अशा फ्रिक्वेन्सीज मिळतात. म्हणजे काय, इंटिग्रल मल्टिपल ऑफ अवर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, जर इंटिग्रल मल्टिप्लायर असतील ओव्हरटोन्स तर त्याला काय म्हणणार आपण, हार्मोनिक्स. कारण रिपीट होत आहेत ना. सेम बघा, हाफ वेव्ह इकडे रिपीट झाली, हाफने वाढली, इथे पुन्हा हाफने तुमचा वेव्ह वाढली आहे किंवा फ्रिक्वेन्सी वाढली, पुन्हा इथे हाफने वाढली. ओके, सो इंटिग्रल मल्टिप्लायर. येस, म्हणजे एक एक हाफ वेव्ह तिथे ऍड होत जाते, त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी तुमची काय होते, बाय 1 ने वाढत जाते. ओके, सो इंटिग्रल मल्टिपल असतील तुमचे हे ओव्हरटोन्स कसल्या, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे, तर आपण त्याला म्हणणार आहोत हार्मोनिक्स. ओके, सो हे काय असेल तुमचं फर्स्ट हार्मोनिक, हे असेल सेकंड हार्मोनिक. ओके, हे असेल थर्ड हार्मोनिक, हे असेल फोर्थ हार्मोनिक. सो हे आहे फंडामेंटल, हे तुमचं फर्स्ट हार्मोनिक, हे सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक.
ओके, फ्रिक्वेन्सी बघा, फर्स्ट हार्मोनिकची 2n आहे, सेकंड हार्मोनिकची 3n, थर्ड हार्मोनिकची 4n अँड सो ऑन. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असेल, n असेल, आपण ती कन्सिडर करणार आहोत, किंवा ती फिक्स असेल कशासाठी, त्या सेटअपसाठी. ठीक आहे. सो दॅट इज अवर हार्मोनिक्स, ओव्हरटोन्स अँड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. नाव आपण आता हे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन जास्त चांगल्या प्रकारे जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर जस्ट आपण हे वाला एक्झाम्पल ना, सेकंड एअर कॉलमचं, ते कन्सिडर करणार आहोत. ओके, सेकंड वाला एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत. सो ह्याच्यामध्ये काय दिलंय, आपण एक पाईप घेतलाय. ओके, त्या पाईपच्या मध्ये आपण काय करतोय, तर फ्रिक्वेन्सी जनरेट करतोय किंवा तिथे आपण वेव्ह जनरेट करतोय आणि त्याच्यामुळे तिथे स्टँडिंग वेव्ह फॉर्म होते. ओके, सो स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, की एक तर पाईप आपण काय करू शकतो, दोन्ही एंडला ओपन घेऊ शकतो किंवा एका एंडला क्लोज आणि एका एंडला ओपन असं घेऊ शकतो. ओके, सो ह्या पाईपमध्ये काय होतं, आता इथे बघा, इथे अँटीनोड, इथे नोड फॉर्म झालाय, इथे अँटीनोड फॉर्म झालाय, पुन्हा इथे नोड, इथे अँटीनोड, पुन्हा इथे नोड, इकडे अँटीनोड. येस. सो इन केस ऑफ दिस पाईप काय असतं, की येस, युअर अँटीनोड आणि नोड फॉर्मेशन होते ना स्टँडिंग वेव्ह पॅटर्न मध्ये. सो अँटीनोड नेहमी काय होतात, ओपन एंडला फॉर्म होतात आणि नोड नेहमी काय होतात, क्लोज एंडला फॉर्म होतात. ओके, सो हे नेहमी लक्षात ठेवायचं. अँटीनोड काय होतील, ओपन एंडला फॉर्म होतील आणि क्लोज एंडला तुमचा नेहमी काय होईल, नोड फॉर्म होईल. सो इथे काय असेल, नोड फॉर्म होईल. ठीक आहे. सो का असं होतंय, कारण ऑब्व्हियसली इकडे तुमचं पाईप जर क्लोज असेल तर इकडे अजून व्हायब्रेशन होण्यासाठी, ओके, वेव्ह पुढे जाण्यासाठी इथे दुसरं काही मीडियमच नाही, म्हणजे एअर मीडियम नाहीये, त्याच्यामुळे इथे काय होईल, नोड फॉर्म होईल. ओके, त्याच्या पुढे इकडे इथे अँटीनोड, पुन्हा नोड, अँटीनोड, नोड असं फॉर्मेशन होईल. आणि ओपन एंडला इथे, येस, ओपन एंडला इथे काय, रेअरर मीडियम आहे, नॉट डेन्सर मीडियम, त्याच्यामुळे इकडे नेहमी काय होईल, नोड फॉर्म होईल, अँटीनोड फॉर्म होईल. राईट, ओपन एंडला नेहमी काय होईल, अँटीनोड फॉर्म होईल. देन अँटीनोड फॉर्म होतं ना, अँटीनोड कुठे, ओपन एंडला जेव्हा फॉर्म होतोय, तो जस्ट बघा, तुमचं हे इथे, येस, इथे तुमचं पाईप आहे ना, तो एंड होतोय. राईट, म्हणजे ही जर लेंथ असेल त्याची कम्प्लीट एल, येस, एल एवढी लेंथ असेल तुमच्या पाईपची, तर तुमचा जो अँटीनोड फॉर्म होतोय तो जस्ट जिथे पाईप एंड होतोय, म्हणजे जिथे बाउंड्री असेल पाईपची, तिथे ना फॉर्म होता, थोडासा वरती फॉर्म होतोय अँटीनोड. ओके, थोडासा या एअर कॉलम मध्ये वरती फॉर्म होतोय. सो हे जे डिस्टन्स आहे ना, कुठून, पाईपच्या बाउंड्री पासून, ओके, एंड पासून ते थोडंसं वरती, इथे जो अँटीनोड फॉर्म झालाय ह्या पॉइंटला, ते जे डिस्टन्स आहे त्याला तुम्ही एंड करेक्शन म्हणतात. काय म्हणतात, एंड करेक्शन. ओके, एंड करेक्शन. राईट, सो काय म्हणतात हे एंड करेक्शन, काय असेल, तुमचा जो पाईप आहे, पाईपचा एंड, त्याच्यापासून थोड्या वर तुमचा अँटीनोड फॉर्म होते. सो ते जे डिस्टन्स आहे, ओके, त्या डिस्टन्सला काय म्हणणार आहे तुम्ही, एंड करेक्शन. आणि मग टोटल तुमची जी वेव्ह, तुमची जी स्टँडिंग वेव्ह फॉर्म होते ती काय असेल, एंड करेक्शन ई प्लस हा जो लेंथ आहे तुमच्या पाईपचा, लेंथ ऑफ पाईप प्लस एंड करेक्शन इज इक्वल टू एल. सो एल काय असणार तुमची, लेंथ ऑफ स्टँडिंग वेव्ह. ठीक आहे, विच इज एल. येस, आता हे झालं. अँड ई इज व्हॉट, जस्ट अ मिनिट, ई इज इक्वल टू 0.3 इंटू डी असेल. ओके, सो 0.3 इंटू डी, व्हॉट इज डी, हे प्रॅक्टिकली प्रूव्ह केलेलं व्हॅल्यू आहे. सो डी इज द इनर डायमीटर ऑफ दॅट पाईप, म्हणजे हा जो पाईप असेल ना त्याच्या आतला हा डायमीटर त्याचा डी.
ठीक आहे. सो इनर डायमीटर. येस. सो ई इज इक्वल टू 0.3 इंटू डी. आता जर पाईप तुमचा क्लोज ॲट वन एंड असेल, एका एंडला क्लोज असेल, तर इकडे काय फॉर्म होतंय, नोड फॉर्म होतंय, आणि एका एंडला फक्त अँटीनोड फॉर्म होतंय. म्हणजे हे जे एंड करेक्शन असेल ते एकाच एंडला आहे. त्याच्यामुळे तुमचा जो एल असेल, ओके, टोटल लेंथ ऑफ दॅट स्टँडिंग वेव्ह इज इक्वल टू एल प्लस ई असेल. ओके, ई इज इक्वल टू 0.3 इंटू डी. अँड जर पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल, दोन्ही एंडला ओपन असेल, म्हणजे इकडे पण जर तुमचा पाईप ओपन आहे, सो काय होईल, तर इकडे पण तुम्हाला असा अँटीनोड फॉर्म होईल. येस, इकडे पण अँटीनोड फॉर्म होईल. आणि मग या पाईपच्या लास्ट टोकापासून तर इथे काहीतरी हे असेल, पुन्हा एंड करेक्शन असेल. ओके, हा कुठे होईल, तर पाईपच्या जस्ट अबो, पाईपचं जिथे एंड होतोय, ओके, त्याच्यापेक्षा थोडंसं वरती तुमचा अँटीनोड फॉर्म होईल. आणि ते डिस्टन्स किती असेल, पुन्हा ई असेल, एंड करेक्शन एवढं. सो एल काय असेल, एल इज इक्वल टू स्मॉल एल इज लेंथ ऑफ पाईप आणि दिस इज ई, के वरच्या साईडला जो ई आणि खालच्या साईडचा ई, म्हणजे 2 ई मिळतात. एंड करेक्शन किती मिळतात, 2. सो प्लस 2 इंटू ई. ओके, सो जर पाईप क्लोज असेल एका एंडला, तर मग तुम्हाला एल इज इक्वल टू एल प्लस सी. अँड पूर्ण दोन्ही साईडला जर ओपन असेल तर एल इज इक्वल टू एल इज लेंथ ऑफ पाईप प्लस 2 इंटू ई. ओके, सो आपण आता हे जे कंडिशन आहेत, पाईप क्लोज ॲट वन एंड, ओपन ॲट बोथ एंड, हे जरा ब्रीफली बघूया की नक्की तिथे फ्रिक्वेन्सीज, नोड अँटीनोड फॉर्मेशन कसं होतात, किंवा त्याच्यामध्ये फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, किंवा फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक आपल्याला कसं मिळतं. ओके, ते फ्रिक्वेन्सीज आपल्याला कशा मिळतात, त्याच्या कंडिशन्स काय काय असतील. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीच्या कंडिशन्स. येस. सो आपलं कंडिशन आहे, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड. क्लोज ॲट वन एंड, एका एंडला हा पाईप घेतलाय, सिलेंड्रिकल पाईप आहे. ओके, लॉंग सिलेंड्रिकल पाईप जर आपण कन्सिडर करतोय, एका एंडला क्लोज आहे, राईट. आणि त्याचं एंड करेक्शन आपण मगाशीच बघितलं, एल. टोटल लेंथ ऑफ एअर कॉलम किंवा लेंथ ऑफ द वेव्ह ज्या तिथे फॉर्म होत आहेत. सो लेंथ ऑफ, ह्याला आपण लेंथ ऑफ एअर कॉलम म्हणूया, की जिथे वेव्ह फॉर्म होते, विच इज इक्वल टू एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई, वेअर स्मॉल एल काय असेल, हा जो पाईप आहे त्याची लेंथ. ओके, आणि समजा आता क्लोज एंड, ओके, एका एंडला क्लोज आहे, एका एंडला काय ओपन आहे आपला पाईप. इथे आपण ट्युनिंग फोर्क लावला. ओके, आता या फोर्कवर डिपेंड आहे ते तुमची फ्रिक्वेन्सी काय असेल. ओके, कारण ट्युनिंग फोर्क वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची असू शकतात. सो फर्स्ट आपण ट्युनिंग फोर्क घेतला, त्याची फ्रिक्वेन्सी समजा एन आहे. किती आहे, एन आहे. ओके, सो एन फ्रिक्वेन्सी असल्यानंतर इथे काय होईल, ऑब्व्हियसली ओपन एंडला काय होईल, तर तुमचा अँटीनोड फॉर्म होईल आणि क्लोज एंडला तुमचा नोड फॉर्म होईल. असं का होतंय, कारण इथे तुम्हाला व्हायब्रेशनला जास्त काही तुम्हाला, ठीक आहे, पार्टिकल्स इथे व्हायब्रेशन्स होण्यासाठी इकडे काय तुमचा, तर डेन्सर मीडियम आहे ना. सो डेन्सर मीडियम असल्यामुळे, इकडे जास्त काही फ्री कंडिशन्स नाही आहेत की तिथे तुमचे जे एअर कॉलम आहे किंवा जे एअर कॉलमचे पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेट होऊ शकणार नाही बियॉन्ड दॅट. म्हणून इथे काय होतंय, नोड फॉर्म होते. ओके, नोड फॉर्म झाल्यामुळे काय होईल, तर जस्ट कन्सिडर की वेव्ह आपल्याला अशी मिळते. ओके, इथे अँटीनोड फॉर्म होते. येस, आता अँटीनोड बियॉन्ड दिस लेंथ, म्हणजे या एंड पासून पण वरती फॉर्म होते, कारण इकडे काय फ्री एअर आहे. फ्री एअर असल्यामुळे तिथले जे पार्टिकल्स आहेत ते
होण्यासाठी फ्री आहेत. ओके, सो ते व्हायब्रेट होऊ शकतात. सो अँटी नोड अजून वरती फॉर्म होतोय आणि इकडे मात्र नोड फॉर्म होते, कारण इकडे फ्री पार्टिकल्सच नाही आहेत अजून व्हायब्रेट होण्यासाठी. ओके, सो नोड इथे जस्ट फॉर्म होऊन जातोय आणि अँटी नोड इथे फॉर्म होतोय. ओके, सो ह्या एंड पासून जी ही लेंथ मिळते ती काय असते तुमची ई. ओके, सो ही कम्प्लीट लेंथ आपण काय म्हणतोय, लेंथ ऑफ युअर एअर कॉलम. ओके, सो लेंथ ऑफ युअर वेव, vibrating wave. So L is equal to L plus E. This E plus this L. Okay. So now आता ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हटलं N, ती N किती असेल. ओके, सो दिस L आता बघा वेवच्या फॉर्म मध्ये L इज इक्वल टू किती असेल, ही वेव आपल्याला किती मिळते. सो इथे जर आपण एक वेव कन्सिडर केली. ओके, सो इथे 0 पासून ही कंप्लीट लेंथ किती असते, लॅम्डा. ओके, लॅम्डा. आणि तुमची स्टँडिंग वेव फॉर्म झाल्यानंतर ही कंप्लीट वेव. ओके, आणि नोड कुठे फॉर्म होते, ह्या कंडिशनला अँटी नोड फॉर्म होते. इथे नोड फॉर्म झालाय. ओके, एंडला. ठीक आहे, इथे नोड फॉर्म झालाय आणि अँटी नोड कुठे फॉर्म होते, इथे. सो बघा ही लेंथ किती असेल, λ/2. दोन नोड मधलं डिस्टन्स किती आहे, λ/2 आपल्याला माहिती आहे. आणि दोन अँटी नोड मधलं डिस्टन्स पण किती असतं, λ/2. पण एक जवळच्या ओके करस्पॉन्डिंग जे नोड आणि अँटी नोड असतात, म्हणजे इथून ते हे डिस्टन्स ते किती असतं, ऑब्व्हियसली λ/4 असणार आहे. येस, λ/2च्या पण हाफ म्हणजे λ/4 असणार आहे. ओके, सो आपल्या ह्या कंडिशन मध्ये आपली वेव कुठे, या नोड पासून या अँटी नोड मध्ये. बघा नोड पासून अँटी नोड पर्यंत एकच. येस, सो ही लेंथ किती असेल, λ/4. राईट, λ/4. नाव सो पहिल्यांदा आता ह्या वेव्हची व्हेलॉसिटी किती असेल. सो व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू n इंटू लॅम्डा. राईट, v इज इक्वल टू n इंटू लॅम्डा. राईट, सो n इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, v अपॉन लॅम्डा. ओके, सो या कंडिशन नुसार लॅम्डा किती मिळेल, लॅम्डा इज इक्वल टू 4 इंटू दिस L. ओके, 4 इंटू L. येस, सो इथे जस्ट पुट करा n इज इक्वल टू, आता L पण आपल्याला माहिती आहे L इज इक्वल टू, येस L इज इक्वल टू L प्लस E. आणि इथे आपल्याला L इज इक्वल टू 4/λ पण मिळालंय. ओके, सो आपण इथे इक्वेट करू शकतो की L प्लस E, येस लॅम्डा इज इक्वल टू 4 इंटू L, म्हणजे 4 इंटू L प्लस E. राईट, सो पुट करा इथे n, इथे n इज इक्वल टू v अपॉन 4 इंटू L प्लस E. ओके, सो व्हेलॉसिटी फिक्स असणार आहे. L प्लस E हे एंड करेक्शन आहे, 4 इंटू L प्लस E मिळालंय. सो दिस इज द फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी काय मिळाली आपल्याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कारण एकदम आपण 4th हाफ वेव्ह घेतली, ही जी फ्रिक्वेन्सी आपली असेल, ट्युनिंग फोर्क घेतला त्यावर डिपेंड असेल, पुन्हा या मटेरियलवर डिपेंड असेल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, सो दिस इज युअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n, वेअर हे जी लेंथ आहे ती काय आपण घेतली, किंवा वेवलेंथ आहे ती लॅम्डा घेतली आहे. ओके, त्या फ्रिक्वेन्सीसाठी. आणि आता सेकंड कंडिशन अजून एक आपण ट्युनिंग फोर्क इकडे दिला. ओके, ज्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. सो दिस फ्रिक्वेन्सी आपण n1 घेऊया. ओके, n1. सो आता पुन्हा पुढच्या कंडिशनमध्ये काय होईल, तर इथे तुमची एक वेव कन्सिडर करू शकतो आपण, सी लाईक दॅट. इथे नोड फॉर्म होईल, इथे अँटी नोड फॉर्म होईल, पुन्हा इथे नोड फॉर्म होईल. येस, आणि अँटी नोड कुठे होईल फॉर्म, तर जस्ट अबोव दिस पाईपच्या वरती थोडंसं एअर कॉलम इथे मिळेल. सो ही लेंथ तर सेम आहे, पाईप आपण सेम घेतलाय, फक्त फ्रिक्वेन्सी चेंज केली. ओके, सो फ्रिक्वेन्सी चेंज केल्यानंतर ही वेवलेंथ पण चेंज होईल, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे वेवलेंथ. ओके, सो येस इथे अँटी नोड फॉर्म होईल. देन आपल्याला हा L किती मिळेल, येस लेंथ L.
एल इज इक्वल टू एल प्लस सी. ओके, बट आपल्याला ही वेवलेंथ मिळते ना, ही वेव मिळते बघा, ही तुमची हाफ वेव आहे. इथे जस्ट कम्पेअर करू शकतो बघा, इथून ते इथपर्यंत λ/2, अजून अजून या अँटीनोड पर्यंत गेलो होतो आपण बघा, या अँटीनोड पर्यंत. ओके, एक हाफ वेव कम्प्लीट झाली आणि पुन्हा एक क्वार्टर हाफ वेव. सो ह्या अँटीनोड पर्यंत आलं. ही कम्प्लीट वेव, ही किती असेल लॅम्बडा. येस बघा, ही तुमची λ/4, ही तुमची λ/4 आणि ही अजून λ/4, म्हणजे किती होतात हे 3 λ/4. ओके, सो ही लेंथ किती असेल 3 λ/4. आता ही जी वेवलेंथ असणार आहे, फ्रिक्वेन्सी असणार ती डिफरंट असणार आहे, कारण डिफरंट ट्युनिंग फोर्क आपण यूज केलं. सो हिला म्हणूया λ1. ओके, एल इज इक्वल टू 3 लॅम्बडा. ही लेंथ तर चेंज होत नाही. ओके, सो सांगा आता पुन्हा आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. सो इथे तुम्हाला एल इज इक्वल टू 3 λ1/4. सो λ1 किती मिळेल, λ1 इज इक्वल टू 4l/3. ओके, सो 4 इंटू एल म्हणजे एल प्लस ई अपॉन 3. ओके, दिस इज युअर λ1. नाव एन किती आहे आपला, एन इज इक्वल टू नाव इथे व्हेलॉसिटी चेंज होईल v1/λ1. ओके, सो दिस इज ऑल्सो इक्वल टू, येस व्हेलॉसिटी चेंज नाही होणार. सो v λ1 ची व्हॅल्यू 4/3 एल प्लस ई. ओके, सो n1 इज इक्वल टू v/λ1 किंवा v1 घेऊया, व्हेलॉसिटी चेंज झाली. सो विच इज इक्वल टू काय आता मिळेल आपल्याला, v हा 3 इकडे मल्टिप्लाय होईल, राईट. सो 3v अपॉन 4l प्लस ई. ओके, सो आता बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी v अपॉन 4l प्लस ई. इथे पण आपल्याला मिळाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इंटू 3. ही v अपॉन 4l प्लस ई इज युअर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि त्याला मल्टिप्लाय काय झालं 3. सो आपण इथे लिहू शकतो n1 इज इक्वल टू n इंटू किंवा 3n, राईट, 3 इंटू n. n1 इज इक्वल टू 3 इंटू n, राईट, बरोबर आहे. n1 इज इक्वल टू, दिस इज युअर n v अपॉन 4l प्लस ईच्या जागी आपण n पुट केला आणि दॅट 3 मल्टिप्लाय. सो n1 इज इक्वल टू 3 इंटू n. ओके, सिमिलरली आपण अजून एक आता दुसऱ्या फ्रिक्वेन्सीचं ट्युनिंग फोर्क घेतलं, ज्याची फ्रिक्वेन्सी n2 आहे. ओके, n2 असल्यानंतर कंडिशन समजा इथे अँटीनोड फॉर्म होईल. येस, या टाईपची आपल्याला वेव मिळते. सो इथे अँटीनोड, इथे नोड आहे, इथे नोड आहे, इथे अँटीनोड. ओके, अँटीनोड नोड आणि इथे पुन्हा अँटीनोड, ओपन एंडला अँटीनोड फॉर्म होईल. येस, सो आता ही एल किती असणार आहे, इथून ही जी एल असणार आहे, एल कॅपिटल एल इज इक्वल टू काय असेल बघा. आता ही कंप्लीट एल झाली आपली. ओके, सो सी λ/4 आणि अजून इकडे एक अँटीनोड, सो इथपर्यंत. ओके, सो ही पण असणार आहे तुमची λ/4. सो 1 2 3 4 5 λ/4 आपल्याला मिळतात. ओके, सो 5 λ2 घेऊया बाय 4, राईट. एल इज इक्वल टू 5 λ2/4. सो युअर λ2 इज इक्वल टू 4/5 इंटू एल. ये सिमिलरली n2 काय मिळेल, n2 इज इक्वल टू v अपॉन λ2. सो दिस इज इक्वल टू v अपॉन 4/5 l. l इज इक्वल टू व्हॉट, l प्लस ई.
Okay, small l plus e. Yes, this is equal to 4 by 5 small l plus e. Yes, lambda 2. लेंथ सेम आहे आपल्याला, एंड करेक्शन l plus e मिळतं. ओके ना, आता इथे n2 काय मिळेल? n2 इज इक्वल टू, येस सेम. आता इथे फक्त 5 वरती v ला मल्टिप्लाय होईल. सो 5v अपॉन 4l plus e. Yes, 5v upon 4l plus v, and v upon 4l plus e is equal to your n, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, सो इथे सगळीकडे इथे इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवा. फ्रॉम इक्वेशन 1, इथे पण फ्रॉम इक्वेशन 1, फ्रॉम इक्वेशन 1 तुम्ही म्हणू शकता. सो n2 इज इक्वल टू 5 इंटू काय मिळेल आपल्याला? n. येस, n2 इज इक्वल टू 5 इंटू n. सो आता बघा आपल्याला फ्रिक्वेन्सीज कशा मिळाल्या. फ्रिक्वेन्सीज कशा मिळाल्या? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n, देन ही जी फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला 3 इंटू n, त्याच्यानंतरची फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला 5 इंटू n. म्हणजे हे जे तुमचं ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, आणि ही जी मिळाली आपल्याला फर्स्ट ओव्हरटोन, राईट. काय मिळाली? n1 इज इक्वल टू 3n, n2 इज इक्वल टू 5n, विच इज युअर सेकंड ओव्हरटोन. सो सिमिलरली पुढे आपण जर अजून एक फ्रिक्वेन्सी वाढवली तर तुम्हाला काय मिळेल? इथे 7n, 9n असं मिळेल. इकडे पुढची मिळेल तुम्हाला 7n, 9n अँड सो ऑन. म्हणजे इकडे म्हणजे आपण जे क्लोज एंड घेतले, पाईप ॲट क्लोज एंड, आपल्याला जे फ्रिक्वेन्सीज मिळतात, ह्या फ्रिक्वेन्सी काय आहेत? तर ऑड मल्टिपल आहेत ना, ऑड मल्टिपल ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजे आपल्याला जे हार्मोनिक्स मिळतात तिथे ते काय मिळतात? ऑड मल्टिपलचे मिळतात. हार्मोनिक्स काय असतात? n, 2n, 3n, 4n, 5n अँड सो ऑन. तर आपल्याला इथे फक्त काय मिळेल? ऑड हार्मोनिक्स मिळाले, राईट. इवन हार्मोनिक्स इथे मिळाले नाहीत. सो ह्याला आपण म्हणू शकतो ऑड हार्मोनिक्स. येस, ऑड हार्मोनिक्स म्हणू शकतो. येस, सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या ऑड मल्टिप्लाय फ्रिक्वेन्सीज आपल्याला मिळतात. कसले? फर्स्ट ओव्हरटोनच्या, सेकंड ओव्हरटोनच्या, थर्ड ओव्हरटोनसाठी आपल्याला 7n मिळते, 4 ओव्हरटोनसाठी 9n, त्याच्यानंतर 11n असे आपल्याला फ्रिक्वेन्सीज मिळते. सो दिस इज द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम व्हेन पाईप क्लोज ॲट वन एंड. ओके, आता हे जे फ्रिक्वेन्सीज मिळाल्यात त्या आपण इन जनरल कसं लिहू शकतो? सी, इन जनरल आपण लिहू शकतो NP, म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द पिथ ओव्हरटोन. ओके, पिथ ओव्हरटोन इज इक्वल टू 2p plus 1 into n. ओके, सो हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो? पिथ ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकतो. वेअर p इज इक्वल टू 1, 2, 3 म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन अँड सो ऑन. ओके, सो बघा फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आपल्याला या फॉर्म्युलानुसार बरोबर मिळते की नाही आपण कन्सिडर करू शकतो. ही किती मिळते? 3 into n. ओके, सो p आपण घेतला 1, सो n3 सॉरी फर्स्ट ओव्हरटोन आहे ना, n1 इज इक्वल टू 2 into 1, p च्या जागी 1 प्लस 1 इंटू n. सो हे किती मिळतील? 2 into 1 इज 2 इंटू नॉट प्लस 1 इज 3, सो 3n मिळाले. 3n सेम ॲज इथे जर आपण सेकंड ओव्हरटोनसाठी काय करायला लागेल? सेकंड ओव्हरटोनसाठी n2. ओके, सो 2 into 2 plus 1 into n. So 2 into 2 is 4 plus 1 into n. So this is your 5n.
अँड सो ऑन. ठीक आहे. सो आपल्याला काय मिळू शकतं, कोणत्या ओव्हरटोनमध्ये आपण आहोत त्याची फ्रिक्वेन्सी मिळू शकते या फॉर्म्युलाने डायरेक्टली. येस. सो दिस इज व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम, पाईप क्लोज ॲट वन एंड. आता पाईप जर दोन्ही साईडला ओपन असेल तर मग फ्रिक्वेन्सीज आपल्याला कशा मिळतील, म्हणजेच ओव्हरटोन्स फ्रिक्वेन्सी आपल्याला कशा मिळतील, फंडामेंटल्सशी त्या कशा रिलेटेड असतील. सो इफ युअर पाईप इज ओपन ॲट बोथ एंड. ओके. आता पाईप जर दोन्ही एंडला ओपन असेल तर आपल्याला माहिती आहे एंड करेक्शन L इज इक्वल टू 2E. येस. का असं होते बघा, ट्युनिंग फोर्क आपण दिला, ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेशन दिले, त्याच्यामुळे काय होईल तर वेव्ह जनरेट होईल. आता वेव्ह जनरेट झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पाईप दोन्ही एंडला ओपन आहे. ओके. दोन्ही एंडला ओपन असल्यामुळे असं नाही की तिथे ही वेव्ह फॉर्मेशन होणार नाही, बट काय होते तर दोन्ही एंडला ओपन असून पण त्याला हे काहीतरी बॉन्ड आहेत, म्हणजे पाईप आहे तर त्याच्या पूर्ण हे जे डायमीटर आहे तर ते काय क्लोज आहे ना. सो आतमधली जी एअर आहे ती बाहेरच्या एअरपेक्षा थोडीशी डेन्सर आहे. सो इथे तुमचं डेन्सर मीडियम आहे आणि इकडे रेअरर मीडियम आहे, राईट. सो डेन्सर मीडियम असल्यामुळे इथे वेव्ह तुमचे फॉर्मेशन होऊ शकतं किंवा इथे नोड आणि अँटी नोड फॉर्म होऊ शकतात. बघा कसे, तर पहिल्यांदा ही वेव्ह पास होईल, एक हाफ वेव्ह पास झाली. ओके. सो त्याच्यानंतर ही काय होईल तर इकडे तुमचं ओपन एंड आहे, ओपन एंड असल्यामुळे इकडे अँटी नोड फॉर्म होईल, इकडे पण तुमचा अँटी नोड फॉर्म होईल. ओके. का फॉर्म होते, कारण दोन्हीकडे फ्री व्हायब्रेशन्सला चान्स आहे, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. इथे क्लोज नाही आहे त्याच्यामुळे इकडे पण तुमची व्हायब्रेशन्स जास्त प्रमाणात होऊ शकतात, म्हणजे अँटी नोड थोडासा शिफ्ट होईल या एंड पासून ते खाली. ओके. सो हा अँटी नोड काय होते शिफ्ट होते. सो किती करेक्शन असेल, एंड करेक्शन E एवढं असेल. इथे पण अँटी नोड थोडा वरती शिफ्ट होतोय, कशापेक्षा, या बाउंड्रीपेक्षा किंवा त्या पाईपच्या एंडपेक्षा. सो इथे पण तुम्हाला E एवढं एंड करेक्शन मिळतोय आणि लेंथ तर त्याची असणारच आहे, पाईपची लेंथ L. पाईपची लेंथ किती असणार आहे, L. ओके. सो टोटल लेंथ ऑफ दिस एअर कॉलम किती असणार आहे, कॅपिटल L, विच इज इक्वल टू 2E. येस. हा E आणि हा मधला L प्लस L, राईट. आता ही वेव्ह इथे ह्या एंडला, खालच्या एंडला आली ना की त्याच्यानंतर काय होतं, इकडे काय ते रेअर फ्रॅक्शन्स येतील आतमध्ये, कंप्रेशन रेअर फ्रॅक्शन, कंप्रेशन रेअर फ्रॅक्शन. कारण ट्युनिंग फोर्कमुळे जी वेव्ह फॉर्म होते ती लॉन्जिट्युडिनल वेव्ह असते. सो त्याच्यामध्ये कंप्रेशन रेअर फ्रॅक्शन असे तुमचे वेव्हचे फॉर्मेशन असतात किंवा वेव्हचे पार्ट असतात. सो तुमचं रेअर फ्रॅक्शन आहे ते या एंडला आल्यानंतर काय होतं, पार्शियली रिफ्लेक्ट होतं, नॉट कम्प्लिटली रिफ्लेक्ट बट पार्शियली रिफ्लेक्ट, कारण इकडे जे मीडियम आहे ते रेअरर मीडियम आहे. सो रेअरर मीडियम कडून काय होते, पार्शियली रिफ्लेक्शन होतं. आपण रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह मध्ये बघितलं होतं. सो रेअरर मीडियम पासून काय होतं, पार्शियली रिफ्लेक्शन, पार्शियली रिफ्रॅक्शन. सो इथे पार्शियली रिफ्लेक्ट झाल्यानंतर इथे रेअर फ्रॅक्शनचं कंप्रेशन मध्ये फॉर्मेशन होते. ओके. रेअर फ्रॅक्शनचं कंप्रेशन मध्ये फॉर्मेशन होते. ॲक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ तुमचा रेकॉर्ड होऊ शकला नाही. सो मी जस्ट एक्सप्लेन करून देते. ओके. मी पूर्ण एक्सप्लेन केलं होतं बट नाही झाला तो व्हिडिओ. ओके. सो ठीक आहे. येस. सो आपण कुठे होतो तर फर्स्ट ही जे हार्मोनिक्स किंवा आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ती बघत होती. ओके. सो आपण ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेशन दिलं, त्याच्यामुळे इकडे काय होईल तर वेव्हफॉर्म जनरेट होईल किंवा तुमचं स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म होईल. ओके. स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म झाल्यानंतर आपल्याला इथे एक अँटी नोड, इकडे नोड आणि इथे अजून एक अँटी नोड मिळते, कारण ओपन एंडला नेहमी काय होतं अँटी नोड फॉर्म होत आहे. येस. सो आता आपल्याला माहिती आहे L इज इक्वल टू 2E प्लस L फॉर पाईप ॲट ओपन ॲट बोथ एंड. येस. त्याच्यानंतर L इन द फॉर्म ऑफ वेव्ह कसं मिळेल, आता सी अँटीनोड इथे फॉर्म होतं, इथे अँटीनोड फॉर्म होतं. सो दोन अँटीनोडमधलं डिस्टन्स किती असतं, λ/2 आपण स्टडी केलं. सो L इज इक्वल टू λ/2.
एक अँटीनोड इथे एका एंडला, दुसऱ्या एंडला दुसरा अँटीनोड फॉर्म होतो. सो 2 सक्सेसिव्ह अँटीनोडमधलं डिस्टन्स किती असतं, λ/2. ओके. सो L इज इक्वल टू λ/2 मिळेल. आपली ही टोटल लेंथ आपल्याला किती मिळेल, λ/2. देन लॅम्बडा इज इक्वल टू 2L. येस. सो Lची व्हॅल्यू वी नो 2E प्लस L, ती आपण इथे पुट केली. सो लॅम्बडा इज इक्वल टू 2 दिस 2 इंटू 2E प्लस L. आता आपल्याला ही फ्रिक्वेन्सी पाहिजे. फ्रिक्वेन्सी म्हणजे द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा आपला फर्स्ट हार्मोनिक असेल किंवा ही जी फ्रिक्वेन्सी मिनिमम नॅचरल फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके. सो N इज इक्वल टू V बाय लॅम्बडा वी नो. देन V अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू 2 इंटू 2E प्लस L. येस. अँड दिस इज अवर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कारण किंवा आपण त्याला फर्स्ट हार्मोनिक असं पण म्हणू शकतो. ओके. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला फर्स्ट हार्मोनिक असं म्हणू शकतो. देन सेकंड आपल्याला पाहिजे सेकंड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन. ओके. सो इथे आपल्याला पुन्हा N1 फ्रिक्वेन्सी, दुसरा कोणतं तरी ट्युनिंग फोर घ्यायला लागेल ग्रेटर फ्रिक्वेन्सीचा. आणि मग आपल्याला काय करायला लागेल, ते तुमची वेव्ह पॅटर्न फॉर्म व्हायला लागेल. सो वेव्ह पॅटर्न फॉर्म केव्हा होईल, ही इनिशियल वेव्ह पुन्हा दुसऱ्या एंडपासून रिफ्लेक्ट होईल. ओके. पार्शियली रिफ्लेक्ट होईल, तेव्हा आपल्याला काय मिळेल, द स्टँडिंग वेव्ह पॅटर्न फॉर्म झालेला दिसेल. येस. आणि किंवा इथे काय होईल, तुमचं एअर कॉलम फॉर्म होईल. ओके. एअर कॉलम फॉर्म होईल. सो ह्या एअर कॉलमची आता लेंथ किती असेल, टोटल लेंथ. इस टोटल लेंथ किती असेल, L इज इक्वल टू 2E प्लस L. आपल्याला माहिती आहे 2E म्हणजे हा इकडचा E एंड करेक्शन आणि ह्या बाजूचा E. ओके. सो 2 एंड करेक्शन म्हणून 2E प्लस L म्हणजे लेंथ ऑफ दिस पाईप. ठीक आहे. देन L इज इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा किंवा वेवलेंथ. सो इथे लॅम्बडा किती असेल, λ1 कन्सिडर करूया. फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे, त्याच्यामुळे त्याची वेवलेंथ पण डिफरंट असेल. सो L इज इक्वल टू, आता बघा, A अँटीनोड, इथे दुसरा अँटीनोड आणि हा थर्ड अँटीनोड. म्हणजे एकूण किती अँटीनोड फॉर्म झाले, 3 अँटीनोड फॉर्म झाले, 2 नोन फॉर्म झाले. येस. आता 2 अँटीनोडमधलं डिस्टन्स किती, λ/2. ओके. या अँटीनोडमधला आणि मधल्या अँटीनोडमधला डिस्टन्स λ/2, दॅट इज λ1/2. आणि त्याच्यानंतर या मिडलवाल्या अँटीनोड आणि हा लास्टवाला अँटीनोड, ह्याच्या दोघांमधलं डिस्टन्स किती असेल, अगेन λ/2. ओके. सो दिस λ/2 प्लस λ/2 इज इक्वल टू लॅम्बडा. ओके. λ/2 प्लस λ/2 इज इक्वल टू λ1. ओके. सो L आपल्याला किती मिळते, जेवढी त्याची वेवलेंथ असेल त्या वेव्हची तेवढंच मिळते. सो L इज इक्वल टू λ1. ओके. अगेन फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट हार्मोनिक्स, सेकंड हार्मोनिक्स, N1 इज इक्वल टू V अपॉन λ1. ओके. सो N1 इज इक्वल टू V अपॉन λ1 इज इक्वल टू L. सो L पुट केला अँड L इज नथिंग बट 2E प्लस L. ओके. सो L इज इक्वल टू 2E प्लस स्मॉल l. नाव आता N इज इक्वल टू V अपॉन 2E प्लस L. आता इथे काय करावं लागलं, आपण 2 ने जर डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं, डिवाइड बाय 2 अँड मल्टिप्लाय बाय 2. ओके. सो आपल्याला काय मिळते, हा जो ही जी टर्म मिळाली V अपॉन 2E प्लस L इज नथिंग बट अवर N, इज नथिंग बट N. दॅट मीन्स फर्स्ट हार्मोनिक. ओके. किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो हा 2 इथे राहिला ना मल्टिप्लाय. सो 2 इंटू दिस इज इक्वल टू N, म्हणून N1 इज इक्वल टू 2 इंटू N. सो आपल्याला सेकंड हार्मोनिक काय मिळते, सेकंड हार्मोनिक फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू N1 टू N, किंवा ह्याला आपण फर्स्ट ओव्हरटोन म्हणू शकतो, फर्स्ट ओव्हरटोन. ओके. त्याची फ्रिक्वेन्सी किती मिळाली, N1 इज इक्वल टू 2 इंटू N. येस. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड हार्मोनिक्स पाहिजे किंवा सेकंड ओव्हरटोन पाहिजे. सो त्यासाठी पुन्हा फ्रिक्वेन्सी चेंज करणार, दॅट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू N2 कन्सिडर केली. ओके. देन आता फॉर्मेशन कसं झालं, अँटीनोड नोड अँटीनोड नोड अँटीनोड नोड अँटीनोड. ओके. सो इथे 4 अँटीनोड फॉर्म झाले. ओके. 4 अँटीनोड फॉर्म झाले, 3 नोड फॉर्म झाले. येस. आता आपल्याला
टोटल लेंथ ऑफ एअर कॉलम किती असेल किंवा ही जी स्टँडिंग वेव्ह फॉर्म झाली तिची टोटल लेंथ किती असेल. सो एल इज इक्वल टू 2e प्लस एल हे तर कॉन्स्टंट आहे, बट एल इज इक्वल टू नाव इन द फॉर्म ऑफ वेव्ह. ओके, वेव्ह लेंथ. सो बघा, अँटीनोड ह्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स λ2/2. येस, λ/2. या दोघांमधलं डिस्टन्स पुन्हा λ/2. या दोन अँटीनोडमधला λ/2. सो किती λ/2 मिळतात आपल्याला? 1, 2 आणि 3. 3 λ/2 मिळतात. ओके, सो 3 λ2/2. सो ही लेंथ किती मिळाली? 3 λ2/2. येस, एल इज इक्वल टू देन λ2 इज इक्वल टू काय मिळेल? 2 इकडे मल्टिप्लाय 12/3. ओके, नाव N2 फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे या ओव्हरटर्मसाठी. सो N2 इज इक्वल टू V अपॉन λ2 देन V अपॉन 12/3. ओके, 12/3 λ2 ची व्हॅल्यू येते पुट केली आणि L इज इक्वल टू 2e प्लस L. ओके, आता इथे थोडं लक्षात दिलं तर पुन्हा V अपॉन 2e प्लस L इज नथिंग बट युअर N. येस, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो 3 इंटू दिस इज इक्वल टू N. म्हणून N2 आपल्याला मिळतोय N2 इज इक्वल टू 3N. ठीक आहे, आता ही काय असेल? N2. सो दिस इज युअर थर्ड हार्मोनिक अँड सेकंड ओव्हरटोन. ओके, सो सिमिलरली आपण अजून फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर N3 आपल्याला 4N मिळेल, N4 आपल्याला 5N मिळेल अँड सो ऑन. ओके, सो आपल्याला काय काय फ्रिक्वेन्सी मिळतात इथे? N मिळते, त्याच्यानंतर 2N, 3N, देन 4N मिळेल, देन 5N, देन 6N, 7N अशा फ्रिक्वेन्सीज आपल्याला मिळून जातात. ठीक आहे, जसं जसं आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तसं एअर कॉलमची लेंथ काय होते? इन्क्रीज होत जाते किंवा फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाते. ओके, लेंथ तर कॉन्स्टंट राहते बट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाते. सो फर्स्ट फ्रिक्वेन्सी, दिस फ्रिक्वेन्सी इज फंडामेंटल और फर्स्ट हार्मोनिक. देन दिस सेकंड फ्रिक्वेन्सी इज 2N. सो 2N इज सेकंड हार्मोनिक और त्याला आपण फर्स्ट ओव्हरटोन म्हणू शकतो. दिस इज थर्ड हार्मोनिक बट second overtone. This is fourth harmonic but your third overtone. Yes, third overtone. Then fourth overtone. Then fifth overtone. अशा ही फ्रिक्वेन्सी वाढत आहे. देन इन जनरल आपण फिफ्थ ओव्हरटोन जर फाइंड आउट करायचं गेलं NP. सो NP इज इक्वल टू P प्लस 1 इंटू N. ही हा फॉर्म्युला यूज करून कोणत्याही ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट करू शकतो फॉर पाईप्स ओपन ॲट both end. ओके, सो बघा NP इज इक्वल टू P प्लस 1 इंटू N हा फॉर्म्युला इन जनरल आपल्याला मिळतो. सो इफ वी पुट P इज इक्वल टू 1 पुट केलं तर N1 किती मिळेल? NP आहे ना, सो Pच्या जागी फक्त 1 पुट करायचं आहे. N1 इज इक्वल टू Pच्या जागी 1 प्लस 1 इज इक्वल इंटू N इज इक्वल टू 2N. ओके, सो आपल्याला मिळाली P इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 2N. देन P इज इक्वल टू 2 पुट केलं तर N2 इज इक्वल टू 2 प्लस 1. ओके, 2 प्लस 1 इंटू N इज इक्वल टू 3N. येस, सो आपल्याला हे मिळालं सेकंड ओव्हरटोन. ओके, सो ऑन. आपण इथे P इज इक्वल टू 3 पुट करू शकतो, 4 पुट करू शकतो आणि आपल्याला रिस्पेक्टिव्हली काय मिळेल? फ्रिक्वेन्सी मिळून जाईल. येस, ओके, सो आपण काय बघितलं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याची एअर कॉलम कसा फॉर्म होते. ओके, त्याच्यामध्ये स्टँडिंग वेव्ह पॅटर्न कसा मिळतो, त्याच्यानंतर सेकंड हार्मोनिकसाठी स्टँडिंग वेव्ह कशी मिळते, थर्ड हार्मोनिकसाठी कशी मिळते आणि त्यांच्या कम्पॅरेटिव्हली फ्रिक्वेन्सी काय असते. ठीक आहे, सो ह्याच्यावरून म्हणजे पाईप ओपन ॲट बोथ एंड किंवा क्लोज ॲट वन एंड ह्याच्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळतात. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन काय असेल, सेकंड ओव्हरटोन काय असेल किंवा फर्स्ट हार्मोनिक म्हणजे किती फ्रिक्वेन्सी, सेकंड हार्मोनिक म्हणजे किती फ्रिक्वेन्सी, हे सगळं क्लिअर होते. ओके, सो दिस इज द व्हायब्रेशन इन एअर कॉलम इन अ पाईप. ओके, क्लोज ॲट बोथ एंड, क्लोज ॲट वन एंड और ओपन ॲट बोथ. ठीक आहे, सो यावरून हार्मोनिक्स किंवा ओव्हरटोन नक्की काय असतं, एअर कॉलम कसा फॉर्म होतं, हे सगळं आपल्याला क्लिअर होतं.